हिशोब करतोय का बाय? होय. रोजच्या रोज हिशोब लिहावा लागतो, नाहीतर विसरलं की परत मग राडा होत. होय का तायडे? ती लाडक्या बहीण योजनेचा पगार झाला का तुझा? नाही ना अरे दाद्या, अख्ख्या दुनियेला पैसे आले पण मला काय पैसेच आले नाही. माझा ती फॉर्मच रिजेक्ट झाला बघ. अरे देवा, मला वाटलं तेवढं 200-300 रुपये देशील, मला लागायचं होतं. मलाच नाही आलं, तुला कुठून द्यायचेत पैसे? तुझ्या बायकोला आलं असतं नाही ना? अगं तिला आलंय पण ती सांगत सुद्धा नाही, मी अशी सुद्धा दावत नाही. ती कशाला सांगून तुला? मला कस काय नाही आलं रे पैसे? रिजेक्ट झाल्यावर काय मला माहित आता काय झालं असेल विषय. रिजेक्ट झाला की संपला विषय, काहीतरी चूक झाली. अरे पण बरं माझाच फॉर्म रिजेक्ट झाला. अगं पण तुझ्यासारखी अशी लई मोठी असते नी रिजेक्ट होणारी, काहीतरी चूक असती, उगाच रिजेक्ट करतात का ती? अगं ते आम्हाला माहित आहे तुझा पगार का नाही झाला. का नाही झाला ग परे? अगं तू मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही, भानकुदळ बहीण आहे. ग बस परे, लई चुरू चुरू निसती बोलतीस. बघ बघ, म्हणून म्हणत असतो जरा भांडायचं कमी कर. हा मी भांडते का? मी भांडते. रुको जरा, सबर करो. हो, तुमचा मित्राची बायको यायची ना, तर तिला साडी घेऊन आली मी. नाहीतर पुन्हा माणसां की माझ्या इकडली माणसं आल्यावर सारी साडी सुद्धा नेसवत नाही म्हणून. प्रगती तू साडी आणायला चालली होय? थांब मग मी येते तुझ्या सोबत. आत्या मला बी यायचंय. तुला कशाला यायचंय? तू इथंच थांब, पप्पा पशी बस. तुला काय कळतंय साड्यांमधलं? आम्ही दोघे जातो आणि घेऊन येतो पटकन साडी. नका येऊ तुम्ही, माझी मी आणते की जाऊन. आणि मारत बसा की गप्पा तुम्ही दोघ जण बहीण भाऊ. आणि ती येते नि बी तसं तर कोण बी लागन की तुम्ही घरी लागतानच की पाणी गिरायला. मी येते लगेच घेऊन. नाही नाही, मी काय करू इथं बसून? अगं दाद्यासोबत गप्पा मारू मारू कटाळा आलाय. काय बोलत बी नाही, तो ती वहीन पेन घेऊन बसतोय आणि तसाच बसतोय बघ, काय बोलत बी नाही. मी काय करते, तुझ्या सोबत येते, तेवढ्याच कळेल कुठल्या चांगल्या चांगल्या साड्या आल्यात नवीन पॅटर्नच्या, है की नाही? जाऊ मग. मला बी यायचंय. कशाला यायचंय? तू बस इथंच, आम्ही आलो जाऊन लवकर पटकन. पैसे उधार सांग, पैसे नाहीत म्हणा ह्यावेळेस. हा पप्पा मला बी जायचं. मग आत्या मला येऊन देत नाही. मम्मी थांब, मला बी यायचंय. बर बर जा. चला थांब ग परे. लेकिन ये साला कर क्या रहा है? अगं आत्या त्याला काहीच नाही. उशिरा आली. अगं एखादं तरी सापडेल की सीताफळ. थांब बघू दे. सीताफळ ह्याला लागली नाही. अगं आत्या तुझ्यासारखी दोघं तिघी घेऊन गेले सीताफळ, म्हणून राहिलं नाही एक बी शिल्लक. जरा तू उशिरा चाली आमच्या घराकडे तू. बरं परतच्या वेळेस सीताफळ आले ना, सगळ्यात आधी मला सांग, म्हणजे मी घेऊन जाईन. हा चल. रुको जरा, सबर करो. अगं आत्या आता काय तुझा प्लॅन आहे काय इथं न्यायचा? अगं परे 4-5 इटा लागायच्यात मला घरी, त्यामुळं बघत होते सुट्ट्या पडल्यात का, म्हणजे कसं येता जाता घेऊन गेले असते मी. अगं आत्या आमच्याकडे येताना असलं काय कुठं करू नकोय. आम्हाला काय त्यांचं मार बसवती काय? बरे बरे बाई, तू नसशील ना त्यावेळेसला घेऊन जाईन. चल आता पटापटा. अगं आत्या तू जिथं जाईन तिथं नजरच टाकती. बरे तू माझ्यासोबत असल्यावर कधी कुणाचा मार खाल्लाय का? खाल्लायस का मार? नाही. नाही ना, मग कशाला पुढचं चुरू चुरू बोलती? मी आहे म्हणल्यावर घाबरत नको जाऊ. चल. ताई ह्या दुकानात साड्या घेऊ, लय भारी साड्या आहेत आणि एकदम होलसेल दरात साडी मिळते. खरं काय? हो. चला जरा बघू तरी. हे आहे संस्कार कलेक्शन, कुर्डवाडी रोड, मोरया मॉलच्या समोर, टेंभुर्णी. कुठल्या दुकानदाराला साड्या विकण्यासाठी पाहिजे असतील तर संस्कार कलेक्शनला व्हिजिट द्या. हे होलसेल दरात खूप छान छान साड्या अशा देत आहेत. तर बोर्डवर नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट पण करू शकता. काही लोक आम्हाला विचारतात की तुमचं स्वतःचं दुकान आहे का? तर मित्रांनो, आमचं दुकान नाही आहे. ह्या संस्कार कलेक्शनमध्ये आम्ही येतो, व्हिडिओ बनवतो आणि HP ज्वेलर्स अँड कलेक्शन
ह्या इंस्टाग्राम आय डीला आम्ही व्हिडिओ पोस्ट करतो. मग कस्टमर लोक त्याचा स्क्रीनशॉट काढतात आणि 9552072016 या नंबरला ते स्क्रीनशॉट टाकतात. मग ते कस्टमर पेमेंट करतात. मग आम्ही ह्या दुकानातून साडी विकत घेतो आणि आम्ही तुम्हाला स्पीड पोस्टाने तुम्हाला आम्ही साडी 8 दिवसाच्या आत पोचवतो. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा काही साड्या दाखवल्या जाणार आहेत. तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला आम्ही साडी पोचवू. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्याने साडी कशी चोरी केली, परिमळ चोरी कशी उघडी पडते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. काय पाहिजे तुम्हाला? साड्या दाखवा ना. बरं, ठीक आहे, चालतंय, या दाखवते. कशा बघायच्या तुम्हाला साड्या? चांगल्या दाखवा ना. आता घ्यायच्या दाखवा, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या आहेत. नवीन स्टॉक आलेला आहे ते दाखवते बघा. ही अशी मिनी पैठणी मध्ये साडी आहे. ही अशी नेट मध्ये आलेली आहे आणि ही अशी ऑर्गेन्झा सूत मध्ये आहे. त्यातल्या पण दाखवा. हे असं ऑर्गेन्झा सूत मध्ये साडी आहे. ही अशी जुम्मी जुई मध्ये कापड आलेली साडी, नवीन स्टॉक आलेला आहे. चांगली आहे ना. ही पण चांगली वाटते खालची. ती बघू बरं. ही बघा, ही अशी साडी छान आहे का नाही? बरे ही घेऊ मला. ही बघा, ही अशी स्टोन मध्ये आहे. छान आहे. ह्या पण नवीन स्टॉक मधल्या साड्या आहेत. ह्या पण हे बघा, ह्या अशा. हा असा कॅटलॉग आहे आणि ही अशी साडी आहे. ह्याची प्राइस काय हो? त्याच्यावरती लिहिलेली आहे बघा ना. 1210 रुपये का? ती दाखवा बरं साडी कशी आहे. ही बघा, ही अशी ऑर्गेन्झा सूट मध्ये साडी आहे. मस्त वाटते डिझाईन. ही केवढ्याला आहे? त्याच्यावरती प्राइस लिहिलेली आहे ना. 1200 रुपयाला आहे काय? छान वाटते ना. हा, छान वाटतं. सूट छान आहे, एक नंबर आहे. अजून दुसरं दाखवा ना तिथलं. ही बघा, ही 1000 पर्यंत बसते साडी. कलर पण फ्रेश आहे एकदम. त्याच्यामध्ये कलर ही पण भरपूर आहे. ही डिझाईन वेगळी आहे का त्यात ना? हा, ही डिझाईन वेगळी आहे ह्याचा. तेच रेट आहे का ह्याचा? हे बघा, ही अशामध्ये आहे. हा त्याच्यामध्येच कलर मध्ये आहे. ही बघा, हा असा पॅटर्न आलेला आहे नवीन. ही पण आहे, वेगळी आहे. कोणती पाहिजे साडी? बघा, हीच करा फायनल. ठीक आहे. हीच करायची ना? चांगला आहे कलर, चांगला दिसेल तुला. कर हीच फायनल. चल बा. परे जा मम्मी सोबत. उठ, आले मी. तुम्ही अजून मला थोड्याशा साड्या घ्यायच्या होत्या, थोड्याशा दाखवा ना. अजून 2-3 तुम्हाला पण दाखवायचे का साडी? हा दाखवा ना, 1-2 दाखवा ना. अजून कशी बघायची? भारीतली दाखवा. ती जी घेऊन गेलेत ना त्यांच्यापेक्षा चांगली साडी दाखवा मला. ही बघा, ही अशी साडी बघू. ही बघा, अशी आहे. हा छान आहे. कलर दाखवा ना दुसरा अजून. ही बघा, ही अशी आहे. काय काय रेंज आहे त्यांच्या? रेंज ही 1120 ला बसते. 1120 ला का? नाही, साड्या खूप सुंदर आहेत, पण काय ना जरा पैशाची तंगाईच आहे. मग नेक्स्ट टाइम घेईल मी. बरं, ठीक आहे, चालतंय. चला येऊ का मग? हो. थँक्यू. ही घेतली का तुम्ही? हा, ही घेतली. पण रेट लयच होते 1200 रुपये. 1000 रुपयाला नाही. कटलेस मध्ये नवीन स्टॉक आलेला आहे. याच्यामध्ये ही जी ट्रेंड मध्ये त्याच्यातली साडी त्याच्यात पण लयच कमी- होते. नाही हो, होलसेल आहे आपलं. होलसेल आहे पण होलसेल रेट मध्ये लावलेली असते. नाही, 1000 ला लावा. लवकर कर फिक्स, लवकर जायचंय. बरं कर. बर, करते बिल. मला पाणी प्यायचंय, तहान लागली. अगं आता 10 मिनिटात घरी जायला आपण. इथं नको काय राडा घालू. घरी गेलो पी पाणी. हा बाय, आता 5 मिनिटात जाऊ आपण घरी.
तिला ताण लागली, आतमध्ये फिल्टर आहे, तिच्या हाताला काही येणार नाही. आतमध्ये एक जण जावा आणि पाणी घेऊन या. अगं आत्या चल ना ग. अगं नाही ग परे, आता जाऊ की घरी, कशाला इथं पाणी प्यायचंय, गेलं असतं घरी, आहे का नाही? अहो ताई म्हणती पोरगी तर आणा की पाणी पाजून. अगं आत्या चल ना. अगं मला नको, तुझ्या मम्मीला घेऊन जा. चल. अगं आत्या साडी चोरून न्यायची होती काय घरी? घरी जायचं होतं ना. घरी जायचंय पण ही काय काय साडी पडली काय? काय माहिती कस काय आली? कस काय आली काय म्हणताय यावं? अगं मला असं वाटतंय साडीला चिटकून आली असन. साडीला चिटकून साडी येत असते काय? लय काढते आगावे, हिच्यामुळे दरवेळेस माझा प्लॅन फिसकटत असतोय. तुम्ही तर आहे ना कुठे न्यायच्या गुणाच नव्हत बघा. चला चल.